सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. तुकाराम संपली का ढेप. बिद्रीत पोतदारांच्या घराला लागूनच तुकाराम हलदे यांचे घर होते. तुकारामाचे उठणे बसणे नेहमी पोतदारांच्याकडे असे. मामांच्या सहवासात तोही असे. अजाणतेपणे माणूस केव्हा काय अविचार करील याचा भरोसा सांगता येत नाही. दादोबा पोतदारांच्या घरी मामा आल्यावर सतत माणसे येत जात. गूळ, साखर, मिठाई किंवा फळे यांचा केव्हा केव्हा ढीग पडत असायचा. वस्तूला केवळ स्वीकार म्हणून उजवा हात लावायचे आणि भोवतीच्या सर्वांना ती वस्तू वाटण्यास सांगायची, अशी मामांची निष्प्रवृत्ती होती. वाटण्याच्या कामात तुकाराम हलदे सहज नेहमी मदत करायचा. एकदा गुळाची एक मोठी ढेप कोणी भक्त मामांसाठी घेऊन आला. मामाने सर्वांना वाटा म्हटले. त्यावेळी तुकारामाने मनोमन काही निश्चय केला. मामांना अडचणीत आणण्याचा त्याने विचार केला. लवकरात लवकर मोठे मोठे ढिकळे वाटून संपवून ढेप संपली. आता इतरांना कोणता गुळ वाटू असे मामांना विचारून त्यांची गंमत करावी असे त्याचा बेत होता. परंतु मामांचा हात काय सामान्य माणसाचा होता. लोकांची बरीच गर्दी होती. तुकाराम मोठे मोठे खडे काढून भराभर वाटत होता. मग एक ढेप गूळ संपायला कितीसा वेळ लागणार. पण माणसाने ठरवून काय होते. म्हणून सत्य संकल्पवान थोडाच असतो. संकल्प आणि विकल्प हे तर त्यांच्या मनाचे स्वरूप. चांगले आणि वाईट अशी मिश्र कर्मे सामान्यतः माणसे आपल्या हाताने करतात. संतांचे मन गंगेसारखे पवित्र असते. त्यांच्या जीवनात मानसिक पाप अजिबात नसते. गर्दी संपली पण काही गुळ अजूनही बाकीच होतात. मामांचे गुळाकडे लक्ष होते तसे तुकारामाकडेही लक्ष होतेच. त्यांनी त्याला विचारले, तुकारामा संपली का ढेप. खाली मान घालून त्याने हात जोडले आणि प्रांजळपणे मामांची क्षमा मागितली. मामांनीही ती बाब माफ केली. अजून मामांच्या जीवनातला एक प्रसंग. बिद्रीचे एक भक्त आपले अंतःकरण मोकळे करून म्हणतात, मामांच्या जवळ अनेक भक्तांचा ताफा सतत रेंगाळलेला असायचा. मामा माणसाची लोभी. माझ्यावर मामांचा मोठा जीव. लक्ष्मीच्या देवळात मामांचा तळ पडलेला होता. बहुतेक सगळी माणसं जागा मिळेल तिथे कलंडलेली होती. मी मात्र मुद्दाम जागा होतो. मामा जागा होते म्हणून मामांनी माझी अवस्था पाहून म्हटले, अरे सगळ्यांना पांघरायला काही ना काही मिळालं नवं. नंतर माझ्याकडे पाहून मामाने आपली स्वतःची घोंगडी मला पांघर असं म्हणून प्रेमाने दिली. मामांच्या त्या घोंगडीतून आईच्या मायेचा शीतल असा प्रेममय आशीर्वाद मला जाणवत होता. अजूनही त्या महापुरुषाच्या अंगावरील त्या वस्तूचा दिव्य स्पर्श मला जाणवत आहे. तो शब्दात सांगता येत नाही. आपली घोंगडी कधी कोणाला न देणाऱ्या मामाने त्या दिवशी मला आपल्या अभूतपूर्व कृपेने आश्चर्यचकित केले. मामांच्या त्या कृपेच्या बळावर माझे आजवर आयुष्य सुखात गेले. सध्याही मी समाधानी आहे. जोपर्यंत त्यांची कृपा छत्र आहे तोपर्यंत मला भीती वाटणार नाही. मामांच्या एका भक्ताचे यथाकाळी लग्न झाले. काही दिवसानंतर त्याच्या पत्नीच्या पायात सतत कळा येऊ लागल्या. ती खेडवळ विचारसरणीची होती. तिचा घोडेकर या देवावर श्रद्धा होती. तिच्या माहेरचा तो कुल स्वामी. माझा पाय दुखायचा, थांबू दे मग मी तुला पाय वाहीन असा नवस तिने घोडेकराला बोलला. नंतरच्या काळात पाय केव्हा दुखे केव्हा थांबे असा प्रकार चालला होता. अखेर वैतागून ती म्हणाली, तेवढा नवस आपण एकदा फेडून टाकू. त्यानुसार सुताराकडून लाकडी पाय तयार करून घेण्यात आला. ठरल्या दिनी नवरा बायको दोघेजण पिशवीतून नवसाची वस्तू घेऊन बिद्रवून सुरुपलीला पायी निघाली. वाटेवर आदमापूर आहे, तेथे मामा होते. त्यांना वंदन न करता जाणे अयोग्य म्हणून दोघे मामाजवळ आले. सापंतिक लाडका भक्त आलेला पाहून मामांना आनंद झाला. नमस्कार करून उभ्यंता जवळ बसले. सर्वज्ञ